येणाऱ्या ज्या मॅच असतील त्या प्रत्येक मॅच हे वेदांत इलेव्हन टीम आणि त्याचबरोबर कॅप्टन विजय पडवळ या दोघांसाठी पहिला खूप महत्त्वाचे ठरेल. गावदेव सारसन बॅटिंग करतीये, गोलंदाजी मार्कर वेदांत इलेव्हन टीम. इथे बघा आडव्या बॅटने फटका खेचायचा प्रयत्न, वेगावर स्वार आहे गोलंदाज विजय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. तर खालापूर प्रीमियर लीगचा जर विचार केला तर याच खेळाडूला अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणजे ऑप्शन मध्ये न घेता या खेळाडूला पाहिलं तर आयकॉन प्लेअर मध्ये ठेवला होता. असा खेळाडू विजय पडवळ जो आता गोलंदाजी सुद्धा चांगलीच करतोय. चांगला बॉल पडल्यानंतर पाहिलं तर तसाच विसावतो तो किपरच्या हातामध्ये. सुमेध देशमुख असेल किपिंगच्या मार्गवर, त्यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. मागील बरेच बॉल जर पाहिले तर प्रत्येक बॉलवर उत्तर हा येतो तो म्हणजे 0 धावाचा. अजूनही पाहिलं तर धावाचं खातं ओपन केलं नाहीये. एका धावेचं महत्व किती आहे ते सर्वांना माहिती आहे, ते अजूनही इथे दिसत नाहीये. अजूनही पाहिलं तर धावाचं श्रीगणेश झालेलं नाहीये. यानंतरचा बॉल नियंत्रण नव्हतं, पंच आमच्याकडे वळतील. पंच सांगतात की हे अवांतर रूपामध्ये बॉल टाकतोय तो गोलंदाज. मागील 4 बॉल चांगले तर चांगल्या प्रकारे डिलिव्हर केले होते, परंतु या बॉलवर वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जातीये. लीग मॅच आहेत आणि लीग मॅच नंतर क्वालिफाय होणारे संघ यांच्यावर सुद्धा पाहिलं दडपण असेल. इथे चांगला बॉल होता, कव्हरच्या दिशेने फटका खेचला होता, बॉल अडवायचं काम सुद्धा केले, तोपर्यंत 1 धाव नक्कीच मिळवतील. आता म्हटलं तर बॅटच्या खात्यातून बॅटमधून ही संघासाठी 1 धाव जोडली जाते आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 2 पर्यंत जाऊन थांबते. लीग फॉर्मॅट आहे, लीग फॉर्मॅट मध्ये जर विचार केला तर क्वालिफाय होण्यासाठी 10 संघ तडफड करत आहेत आणि 4 संघच पाहिलं तर सेमीफायनल साठी क्वालिफाय होतील. आणि त्या सेमीफायनलला क्वालिफाय होण्यासाठी पाहिलं तर जर पॉईंट बरोबर झाले तर त्याचा काय निर्णय घेतला जाईल तर मी नक्कीच तुम्हाला यावर नंतर सांगतो. मिडनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. पहिलं षटक संपलंय, पॉवर प्ले षटक. पहिल्या षटकानंतर विजय गोलंदाज होते, 1 षटक टाकले, 2 धावा खर्च केल्या आणि 2 धावा खर्च करताना 1 विकेट सुद्धा मिळवतात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करते म्हणजे विजय. थँक्यू डीजे. पाहिलं तर या मॅच मध्ये दोन्ही टीम पाहिलं तर या मॅच मध्ये आपलं अस्तित्व नक्कीच इथे पणाला लावतायत. राकेश पाटील यांची टीम एका बाजूला, गावदेव प्रसन्न सारसन, आणि ऑपोजिट बाजूला जर पाहिलं तर वेदांत इलेव्हन सासगाव हा संघ. जर पाहिलं तर लीग मॅच मधून क्वालिफाय व्हायचंय, ज्या टीमचे पॉइंट समसमान असतील तर 2 टीम जर समसमान पॉइंटवर असतील तर त्यांच्यामध्ये सुपर ओव्हर खेळण्यात येईल. आणि जर का 3 टीम अशा समसमान पॉइंट मध्ये राहतील क्वालिफाय होण्यासाठी तर त्या 3 टीम साठी बॉल आउटचा नक्की सामना खेळवण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. जेव्हा क्वालिफाय साठी आपल्या मॅच इथे खेळवण्यात येतील तर टीम कशा आपण क्वालिफाय करू, तर समसमान पॉइंट साठी जर 2 टीम राहतील तर त्या 2 टीम मध्ये बघा चुकी झाली आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर, चौकार. 2 टीम जर पाहिलं राहतील तर आपण सुपर ओव्हर खेळवत येणार आहे. आणि जर का पाहिलं 3 टीम राहिल्या समसमान पॉइंटवर तर तिथे आपल्याला बॉल आउटचा निर्णय घेण्यात येईल. आणि आयोजन कमिटीने नवीन कल्पना नक्कीच इथे सुचवलंय. जर ह्या पूर्ण खालापूर तालुक्यामध्ये पाहिलं तर अशा प्रकारची कल्पना लीग मॅच मध्ये कोणी सुचवली नव्हती आणि हा एक पहिला नवीन पायंडा आणि चांगला पायंडा पाडला गेलाय तो या कमिटीकडून. म्हणजे शेवटपर्यंत पाहिलं तरी पण खेळ हा प्रत्येकाला दाखवण्यामध्ये तेवढा भाव मिळेल. यानंतरचा बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक डोक्यावरून बॉल फरार, सीमारेषेबाहेर. मिळाल्या धावा 6. आता येतोय मोठा षटकार. समृद्धी डीजे साऊंड सर्व्हिस यांचं सुद्धा आपल्याला मुलाचं काम लाभलंय. मागील बॉलवर पाहिलं तर मोठा फटका मारला आणि बॉल पाठवला सीमारेषे बाहेर. गावदेव प्रसन्न सारसनच्या टीमचा हा खंदा खेळाडू पाहिला तर सारसन टीम कडून वारंवार ग्रामीण क्रिकेट खेळत असतो. इथे पुन्हा एकदा स्लोअर बॉल ओळखलं होतं, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील बिग 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 षटकार.
उमटवताना षटकाराच्या दिशेने 18 धावसंख्या आणि 1 विकेट अजून पाहिले तर तंबूच्या आसऱ्याला गेलीये. चांगले बॅटिंग करतोय रोहित. इथे सुद्धा पहिल्या पुलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकेंट एरिया निवडलं, बॉलला पाठवलं. यानंतरचा बाउंड्री लाईनच्या 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर, चौकार, धावा 4. एक चौकार सुद्धा आला. रोहितने मारलेला चांगला फटका बॉलला सीमारेषे बाहेर पाठवलंय. यानंतरचा पुढचा बॉल हवेत आहे, फसवलाय की काय, परंतु नाही. बॉल विजयच्या डोक्यावरून फरार, सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतोय बिग विक षटकार. तर या सुमितच्या गोलंदाजीवर फिसला. इथे यानंतरचा बॉल सुद्धा आर पार, रामदेव बाबा, सीमारेषा बाहेर, सुमेधवर चढवलेला प्रहार, षटकार षटकार षटकार. काही अफलातून बॅटिंग केली आणि या बॅट नक्की त्याच्या तब्बल या ओव्हर मध्ये 32 धावा नक्की जमवायचा विक्रम केलाय तो फलंदाज रोहित जाधव याने. या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या दृष्टीने जर कोणती षटक असेल तर 32 धावांचं हे षटक आहे. तर प्रकाशदादा जलगावकर यांना विनंती करतो की आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे खालापूर तालुका उपाध्यक्ष विवेकदादा पाटील यांचा इथे मान सन्मान करायचा आहे. विवेकदादांना विनंती असेल की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. इथे चांगला फटका नक्कीच खेचायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं, त्याच्या हातामध्ये बॉल सहजरित्या पडला पण होता, पण तो झेल सोडण्याचं काम करतोय. असं वाटतंय की कुठेतरी दडपणाखाली आहे की काय वेदांत इलेव्हन संघ. मागच्या ओव्हर मध्ये जी बॅटिंग केली होती पहिल्या रोहित जाधवने, त्या बॅटिंगचा परिणाम आता क्षेत्ररक्षकांवर नक्कीच पडलाय आणि बॉल नक्की झेल होता तो सोडलाय. तर कॅम्पाकोलाचे हरेंद्रजी खराटे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपल्याला कॅम्पाकोलाचे हरेंद्रजी खराटे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठ या. आपल्याला इथे व्यासपीठ येण्याची विनंती करतो. आपलं सहर्ष स्वागत आहे हरेंद्रजी खराटे साहेब. यानंतरचा बॉल विद्युत व्हायला नक्कीच लागला होता. चांगला फटका खेचायचा प्रयत्न, पॉइंटची सीमा नक्कीच ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिलं तर विद्युत तार तिथे होती आणि हा बॉल सिंगल धावेसाठी जातोय.
यानंतरचा बॉल बराच काल हवेत एक चांगला असा फटका मारला. क्षेत्ररक्षक येत आहे स्वतः कर्णधार बघा झेल सोडतायत. बघा हा सुद्धा पाहिलं तर झेल सोडलाय. या ओव्हर मध्ये जर विचार केला गेला तर 2 झेल सोडण्याचं काम एक निराशाजनक कामगिरी करण्याचं काम नक्कीच वेदांत टीमचे सर्व खेळाडू पाहतायत करतायत. झेल पकडावे लागतील मॅच मध्ये. जर का तुम्हाला पुन्हा एकदा शिरकाव करायचंय तर झेल पकडणं खूप गरजेचं ठरेल तुमच्या टीमसाठी. यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक समोर पडलाय. बॉल जरूर अडवलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा सक्सेसफुल झालाय. बॅकअप होतो. या 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या पाहिली तर तब्बल 40 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपतालुका प्रमुख निलेशदादा गणपत पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची विनंती असेल आपल्याला. निलेशदादा गणपत पाटील उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आता कमबॅक करण्याचं काम पाहिलं तर अक्षय खरीने हाती घेतलंय. मागील बरेचसे बॉल पाहिले तर अक्षयने उत्तम दिशा नक्कीच निवडली आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने चांगल्याच टप्प्यावर बॉल टाकलेत. अचूक टप्प्यावर आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आपण पाहिले तर अक्षय खरिवले या गोलंदाजाने. सोमेधर चढवलेला प्रहार कोण विसरेल. रोहितचे बॅटिंग स्मरणात नक्कीच राहिली. वर 32 धावांची खेळी केली. यानंतरचा बॉल स्लोअर जरूर होता. एस्टनच्या मागे बॉल नक्कीच सुमेच्या हातातून जातोय. लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाही. बॉल फरार झालाय. सीमा पार मिळाल्या धावा 4 येतोय चौकार. व्हायचंय. आपली उपस्थिती लाख मोलाची आहे. ओव्हर झाली करून घ्यायचं का. तर मी विनंती करतो प्रकाशदादा जळगावकर यांना की आपण या खालापूर तालुक्यामधील बैलगाडा क्षेत्रातील उपाध्यक्ष अखिल झालं त्यानंतर पोलीस सत्कार करायचा. आपण कॅम्पा कॉलाचे आपले हरेंदर खराडे साहेबांचा इथे मान सन्मान करून घ्यायचं. मी विनंती करतो प्रकाशदादा जळगावकर यांना की आपल्या हस्ते आपण हरेंदर खराडे साहेबांचा इथे सत्कार करून घ्यायचंय. तर पाहिलं तर 44 धावा संख्या झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपला. मागची ओव्हर खूप सुरेख केली. पाहिलं तर अक्षय खरिवले या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज विशाल वाघमारे आलाय. वाऱ्याच्या बेगावर नक्कीच बॉल डिलिव्हर करतोय. पहिलाच बॉल पाहिलं तर निर्धाव रूपाने टाकण्याची कामगिरी सुद्धा करतोय. अतकरगाव वाडीचा खेळाडू प्रामुख्याने पाहिलं तर अतकरगाव संघामध्ये सुद्धा याला खेळताना पाहतोय आणि तो चांगली गोलंदाजी सुद्धा करताना आपल्याला या खेळपट्टीवर दिसतोय. एनपी एंड करून डेंजर एंडचा झोन पाहिलं तरी सुद्धा चांगली गोलंदाजी त्या रूपात होते. बॅटिंग करतोय तो रोहित त्याने सुद्धा अद्याप चांगली खेळी केली. तब्बल 34 धावांवर खेळतोय. यानंतरचा बॉल जशा तसं प्रत्युत्तर देतोय. सुमेधवर त्या नक्कीच एंड वरून आक्रमण चढवायचं काम केलं होतं रोहितने परंतु त्याचं प्रत्युत्तर पहा त्यांचाच गोलंदाज देतोय. त्याचं नाव आहे विशाल वाघमारे. अतकरगावचा हा गोलंदाज आणि या गोलंदाजाने चांगलं काम केलं आपल्या संघासाठी. धावा वाचवायच्यात माहिती आहे कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या 32 धावा जमवल्या होत्या त्या धावांचा आव्हान खूप मोठं झालं असतं परंतु त्यानंतर अक्षयने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर आता विशालची सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी होती. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि तो सुद्धा पाहिलं तर सक्सेसफुल झालाय. रोनित गायकवाड बॅकअपला होते. त्यांनी बॉल अडवलाय आणि फेकी सुद्धा तेवढीच करतील. बघा या पूर्ण मैदानावर जर विचार केला तर रोनितचा सुद्धा फॅन बेस बराच आहे आणि रोनितची सुद्धा या आयोजन कमिटीमध्ये तेवढीच चांगली अशी साथ लाभली आहे. 46 धावा संख्या झाली आहे. 1 विकेट तंबूच्या आश्रयाला आपण जाताना पाहिली आहे. चांगली गोलंदाजी विशालच्या रूपामध्ये पाहतोय. वेदांत 11 या टीम साठी चांगली गोलंदाजी करतोय.
यानंतरचा बॉल खडे खडे शॉट स्टँड ऑन डिलिव्हर एनपी ढाव्याचा वेध नक्की घेताना बॉलला पाठवलं आउट ऑफ दी पार्क. एनपी ढाव्यावर 6 धावेसाठी षटकार. या मॅच मधला सध्याचा हिरो रोहित चांगले बॅटिंग करतोय. बरंच तो या मॅच मध्ये 42 धावांची वैयक्तिक खेळी आता या मैदानामध्ये करतोय. यानंतरचा थोडी जागा बनवली बॉलला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा त्यांच्या हातातून झेल सुटतोय. तिसरा झेल पाहिला तर या मॅच मधील तो क्षेत्ररक्षकाच्या हातामधून धरणीला नक्की दान झाला. या 2 धावा पूर्ण करतोय. जीवनदान शेवटच्या क्षणी सुद्धा पाहिलं रोहितला भेटतोय. बघा जागा बनवली होती आणि त्यानंतर बॉलला लॉफ्ट केलं होतं, उडवलं होतं, परंतु झेल सोडल्यानंतर पुन्हा संधी असेल रोहितकडे की आपलं स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक करायचे. तिसरं अर्धशतक होऊ शकतं या टुर्नामेंट मधलं. 2 अर्धशतक झालेत. वेगात स्वार जरूर होता परंतु नियंत्रण नव्हतं. बॉल जाईल तो स्क्वेअर अवांतरच्या दिशेने. 1 धावेने धावफलकाची वाढ होईल. 55 धावसंख्या. 4थं षटक पाहिलं मार्गस्थ आहे आणि अवांतर बॉल आहे आणि अवांतर बॉलच्या पहिल्या रूपाने ही धावसंख्या इकडे वाढेल 55 पर्यंत. संधी असेल पाहिलं रोहितला सुद्धा अर्धशतकाची. इथे काय झालं, बॉल बराच काळ हवेत आहे. डीप फाईन लेगच्या ठिकाणी बॉल लॉंग लेगला सीमारेषेबाहेर वन बाउंस चौकार. तब्बल 48 धावांची नाबाद खेळी साकार करून मैदानाच्या बाहेर दिमाखदार पद्धतीने राजासारखा येतोय फलंदाज रोहित जाधव. नॉट आउट नक्कीच खेळी करून मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. सलामी गेलेला प्रसाद सुद्धा त्याच्या जोडीला तसाच नॉट आउटून बाहेर येतो आणि त्याचसोबत पाहिलं तर या इनिंग मधला सध्या बेताज बादशाह रोहित जाधव ऑन स्क्रीन आपण पाहतोय. तब्बल 18 बॉल 48 धावांची नॉट आउट इनिंग. यामध्ये पाहिलं तर 5 षटकार आणि त्याचबरोबर 3 चौकारांची सुद्धा खेळी केली आहे. वेल बॅटिंग पाहिलं तर रोहित जाधव. उपस्थित राहिलेत याचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणाने सहर्ष स्वागत करतो. हे आपल्याला टुर्नामेंटला आपल्याला प्लेअर ऑफ दी सिरीजची जी सायकल आहे ती सायकल स्पॉन्सरशिप करण्याचं काम जर मागील 2 वर्ष जर कोण करतोय तर म्हणजे राहुलजी पाटील सर. तर राहुलजी पाटील सरांचं इथे मनाच्या अंतःकरणाने इथे मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर मी विनंती करतो गणेशांना पाटील यांना की आपण राहुलजी पाटील सरांचा इथे योग्य असा मान सन्मान सुद्धा करावा. त्यांना पुष्पगुच्छ त्याचबरोबर मायेची उबदार शाळा आणि त्याचसोबत त्यांचं सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांना सन्मानित करायचं. मी विनंती करतो गणेशांना पाटील यांना की आपल्या हस्ते आपण सन्मानित करायचं राहुल दादांना. तर त्याचसोबत त्यांचे परममित्र सर कैलासवासी सम्राटजी सुर्वे यांच्या स्मरणार्थ मागील 2 वर्ष पाहिलं तर ते प्लेअर ऑफ दी सिरीजची इथे सायकल नक्कीच प्रदान करण्याचं काम करतायत. त्यासोबत मराठा वॉरियर्स टीम आणि त्याचबरोबर श्री गणराज स्वामी समर्थ एलेवन या 2 टीमचे कॅप्टन आपण पाहिलं व्यासपीठाच्या समोर आले टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. तर त्याचबरोबर कोयना क्रिकेट संघाच्या असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी मुसळे हे सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूयात. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आपण इथे योग्य असा मान सन्मान सत्कार करून घेणार आहोत.
तर निलेश पाटील अतकरगावचे यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात। त्यानंतर सन्माननीय सागरजी सुर्वे साहेबांचं सुद्धा इथे योग्य समान सन्मान करून घेऊयात। मी प्रकाश जलगावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सागरजी सुर्वेंचा इथे योग्य समान सन्मान करायचा आहे। सागर सुर्वे सरांना विनंती करतो की आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। त्यानंतर या मॅचच्या पहिल्या ओव्हर नंतर मी टॉस साठी आमंत्रित करेल। सध्या एक ओव्हर मॅच चालू राहू दे। मी मराठा वॉरियर्स त्याचबरोबर श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमच्या कॅप्टनला इथेच थांबण्याची विनंती करतो। राहुल पाटील सरांच्या हस्ते आपला इथे टॉस नक्कीच करण्यात येईल। तर त्याच नंतर पुढील सन्मान मी विनंती करतो प्रकाश जलगावकर यांना की कोयना समाजातील क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी मुसले यांचा इथे योग्य समान सन्मान करून घ्यायचा आहे। 40+ असून सुद्धा पाहिलं तर एका नवतरुणाला लाजवतील अशा प्रकारे क्रिकेट खेळण्याची त्यांच्याकडे जी क्षमता आहे आणि त्या कोयना क्रिकेट असोसिएशनचे हे अध्यक्ष आहेत विजयजी मुसळे यांचा सुद्धा योग्य समान सन्मान केला जातोय। धन्यवाद सर, आपली उपस्थिती अतिशय आमच्यासाठी प्रेरणा देणारी आहे। आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि आपण या मॅचचा सुद्धा आनंद लुटायचा आहे। तर वळूया बॅक टू मॅच मध्ये। पहिल्या बॉलवर सुमेशच्या बॅटमधून चौकार आलाय। दुसरा बॉल पाहिलं लोअर फुलटॉस बॉल सरळच्या दिशेने फटका खेचायचा प्रयत्न केला। रोहित जाधव तिथे उपस्थित आहेत। या पहिल्या इनिंगचा पाहिलं तर हिरो रोहित जाधव उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडे बॉल गेला तोपर्यंत सिंगलच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पाहिली तर 5 पर्यंत जाऊन थांबवतात ते दोन्ही फलंदाज विजय आणि विशाल वाघमारे आणि विशाल वाघमारेच्या जोडीला पाहिलं तर सुमेध देशमुख हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत। अजूनही खेळपट्टीवर खेळता सलामीला गेलेली ही जोडी विजय पाहिलं तर संघाचे कर्णधार आहेत ते वारंवार आपण त्याला सलामीला पाहतो, परंतु स्वतःला थोडं मागे ठेवलं आणि संघाच्या प्रमुख खेळाडूला पुढे पाठवलाय विशाल वाघमारेला। बघूयात कशा प्रकारे विशालची बॅटिंग होणार। चांगला फटका खेचलाय कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉलला पाठवलंय मैदानाला गुदगुल्या करून बॉल जातोय सीमा रेषे बाहेर। धावा मिळती 4, येतोय चौकार। तर बघा मागील बॉलवर आलाय चौकार आणि आता इरादे स्पष्ट केलेत। बॅटिंग करणारा वेदांत 11 टीमला ही मॅच जिंकणं खूप गरजेचं असेल, अतिशय त्याच्यासाठी क्रुशियल मॅच असेल। यानंतरच्या बॉलवर कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय, बॉल जाईल सीमारेषे बाहेर। पंच इशारा देतोय, येतो लगातारचा दुसरा चौकार। थँक्यू डीजे। मागील 2 बॉलवर पाहिलं तर दोन्ही बॉल सीमारेषेत बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलाय विशाल वाघमारे। ऑफ साइडच्या रिझन मध्ये खेळण्यासाठी ओळख आहे या खेळाडूची आणि तशाच प्रकारे पाहिलं तर फटकेबाजी करतोय। प्रत्येकवर आता हल्ला चढवण्याचं काम पाहिलं तर या फलंदाजाने केलंय। यानंतरचा बॉल थोडा ऑफ साइडला बॉल जरूर होता। बॅट नक्कीच त्या बॉलवर ब्रश करायचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही। बॉल जातो तो निर्धाव रूपामध्ये। पॉवर प्लेचे षटक चालू आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये 13 धावा संख्या झाली आहे। यानंतरचा बॉल सरळच्या दिशेने खेचलाय, मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये जाऊन बॉल थांबतोय। सचिन गाडे होते आणि सचिन गाडेच्या हातामध्ये जाऊन बॉल थांबतोय। कोणत्याही रूपामध्ये धाव नाहीये
एक षटक संपले. पहिल्या षटकांती तब्बल पाहिलं तर 13 धावसंख्या झाली आहे. अजूनही पाहिलं सलामीला गेले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि आता समीकरणाची नांदी पाहू शकतो. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असेल. माझ्या साथीला साथी स्कोरर आदित्य ठोंबरे असतील आणि त्यासोबत पाहिलं तर केटीसी लाईव्हची टीम सुद्धा आहे आणि केटीसी लाईव्हचे अजिंक्य पवार सुद्धा इथे उपस्थित आहेत. बरं, मी ह्या वेदांत इलेव्हन टीमच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतो की तुमचा खेळाडू जर हा बॉल पडायच्या जर आला नाही तर समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय. वेदांत इलेव्हन टीमचा 12वा खेळाडू जर हा बॉल पडायच्या जर आधी आला नाही तर त्यांच्या टीमने नक्कीच ऑब्जेक्शन घेतलंय. बघा, त्यांनी या ओव्हरपर्यंत तुम्हाला कॉपरेट केलं होतं आणि याचं तुम्ही भान ठेवायचं की टुर्नामेंट आपण आपले खेळाडू सुधारवण्यासाठी करतोय. एक अतिरिक्त खेळाडू जो असतो तो या व्यासपीठावर बसून स्कोरच्या बाजूला बसून प्रत्येक खेळाडूचा खेळा पाहत असतो. त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आज पाहिलं तर आमच्या व्यासपीठावर 12वा खेळाडू म्हणून सुधीर दादा सारखा एक वरिष्ठ खेळाडू आहे आणि बऱ्याचदा पाहिलं तर मैदान गाजवणारा खेळाडू आहे. त्यांना जर इथे 12वा खेळाडू म्हणून बसण्यामध्ये कोणती हरकत नाही. तर मला वाटत नाही की आपल्यातल्या यंग जनरेशनला सुद्धा त्याच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. मैदानावरील खेळ असू दे किंवा आपण अतिरिक्त खेळाडू म्हणून असू दे, खेळ तो खेळ असतो. तर वळूयात बॅक टू द मॅच मध्ये. पहिलाच बॉल रोहन ठोंबरेचा उडवलाय आणि आता उडवल्यानंतर बघा फलंदाजी शैली जर पाहिली, बॉलला उडवला, लॉफ केलं, त्यानंतर स्वतः क्रीज मधून थोडे बाहेर, म्हणजे त्यांच्याकडे कॉन्फिडन्स होता की हा बॉल मी सीमारेषे बाहेरच पाठवणार. हीच ओळख आहे. पहिलं आपण तर आपल्या ऑन स्क्रीन दिसणारे फलंदाज सुमेध देशमुख यांची ही कला आहे की त्यांनी फटका बघा मारला, रोहन ठोंबरेवर एक प्रहार चढवला, त्यानंतर स्वतःला क्रीज पासून थोडेसे बाजूला घेऊन आले आणि त्यांनी जाणलं होतं की माझ्या फटक्यामध्ये तेवढी ताकद आहे, नजाकत आहे, बॉल सीमारेषे बाहेरच जाणार आणि बॉल गेला आउट ऑफ दी पार्क. एनपी ढाब्याला पाहिलं तर गवस निघालताना षटकार. 18 मध्ये सत्यजितची गरज असताना हा मोठा प्रहार चढवला, सीमारेषे बाहेर पाठवला, बॉलला षटकार आला. दुसरा बॉल पाहिलं तशा रीतीने मारण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केले. राकेश पाटील जोरदार अपील जरूर करतायत आणि बघा मुख्य पंचांनी तर इशारा दिलाय, फलंदाज बाद होतोय, इशारा देत आहेत. यस, विकेट जातीये. राकेश पाटील यांची अपील सक्सेसफुल ठरतीये. पहिला विकेट तंबूच्या असलेला फलंदाज सुमेध देशमुख बॅक टू दी डगआउट. मागील बॉलवर विकेट गेली, त्यानंतर आले फलंदाज. यानंतरचा बॉल लोअर फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने जोरकस फटका जरूर खेचला. ते क्षेत्ररक्षक अक्षय पाटील तैनात, त्यांच्या हातामध्ये बॉल विसावेल आणि विसावल्यानंतर त्यांनी सुद्धा फेकी सुद्धा तेवढी चांगली केली. या बॉलवर पाहिली तर एक धावाची मोहर उमटवतोय. टॉस होते मराठा वॉरियर्स विपक्ष श्री गणराज स्वामी समर्थ इलेव्हन टीम मध्ये. टॉस जिंकलाय गणराज स्वामी समर्थ इलेव्हन टीमने आणि हर्षद हलपतराव आपला डिसिजन सांगायचा आहे. गोलंदाजी करणार आहेत टीम गणराज स्वामी समर्थ इलेव्हन. त्याचबरोबर पाहिलं तर ही टॉस उडवण्याचा जो मान नक्कीच मिळवला होता आमचे चिंचवली गावचे राहुल दादा पाटील. आणि या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर कैलासवासी सम्राट सुर्वे त्यांच्या मित्राची आठवण, त्यांच्या नक्कीच आठवणीमध्ये ते प्लेअर दी सिरीजची इथे सायकल देण्याचं नक्कीच काम दरवर्षी करत असतात. तब्बल 8 वर्ष ते सायकल देतात आणि मागील बरेच वर्ष पाहिले तर त्यांचा मित्र कैलासवासी सम्राट सुर्वे यांच्या आठवणीमध्ये ती प्लेअर द सिरीजची सायकल नक्की ते प्रदान करत असतात. त्यांचं सुद्धा आपण खूप खूप आभारी आहोत की मागील बरेच वर्ष पाहिलं तर या आयोजन कमिटीला त्यांचा तेवढाच मोलाचा हातभार सुद्धा लागतो. धन्यवाद सर, तुम्ही व्यासपीठावरून ही मॅचचा आनंद सुद्धा घेतायत. मागच्या बॉलवर पाहिलं तर मोठा फटका आला, सीमारेषे बाहेर पाठवलं षटकारासाठी फलंदाज विशाल वाघमारे.
अतकरगावचा खूप सुरेख फटकेबाजी करणारा फलंदाज पाहिलं तर ऑन स्ट्राईक असेल. यानंतरचा बॉल फसवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय. सचिन गाडे कोणत्याही प्रकारे चुकत नाहीये, फलंदाज बाद होतोय. विशाल वाघमारे बॅक टू दी डगआउट. पाहू शकतो आपण धावसंख्या झाले ते 26 धावसंख्या आहे आणि 2 विकेट अजून पाहिले तर तंबूच्या आसऱ्याला सुद्धा गेलेत. 2 षटकांचा खेळ संपला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. अक्षय खरिवले ज्यांनी गोलंदाजी सुरेख केली होती, परंतु आता त्यांना आपल्या कॅप्टनच्या जोडीला पाहिलं तर फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करावी लागेल. विजय पडवल आणि विजय पडवल मैदानामध्ये अजूनही आहेत. या विभागामधील पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख होते तो खेळाडू विजय पडवल आणि त्यासोबत पाहिलं तर अक्षय खरिवले, दोघांची जोडी. तर गोलंदाजी बार कोण असेल ताकाईचा गोलंदाज, परंतु आज खेळतो या गावदेन 11 सारसन या टीम साठी सुजित पाटील. बघा विजय पडवल बॅटिंग करतोय, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याला कोण अडवणार. पहिलाच बॉल सुजितचा, चांगला बॉल नक्की डिलिव्हर केला आणि बॉल डिलिव्हर केल्यानंतर एसटीच्या मागेच नक्कीच बॉल थांबतोय. राकेश पाटील असती एसट्यांच्या मागे, एक झेल सुद्धा राकेशचा चांगला पकडला आणि राकेश म्हटलं तर मिस्टर पीपीएल म्हणून त्याची ओळख आहे असा राकेश पाटील जो एसट्यांच्या मागे आपण पाहू शकतो. खूप सुरेख चांगलं क्षेत्ररक्षणाचं काम सुद्धा त्यांच्या मार्फत होतोय. यानंतरचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता, राकेशच्या हातामधून बॉल निसटला, लॉंग स्टॉपला, बॉल थांबणार नाही, बॉल फरार, सीमारेषेबाहेर, मिळतील धावा 4, येतोय चौकार. सुद्धा सुटला आणि या 4 धावा आणि आता विजयला अडवावं लागेल. बघा विजय पडवल म्हटलं तर एक मोठं नाव आहे. विजय पडवल म्हणजे सुद्धा या प्लेअर सिरीजचा मानकरी पीपीएलच्या एका हंगामामध्ये झालेला आहे आणि तोच खेळाडू आता तो मैदानाच्या मधोमध आहे. या बॉलवर पाहिलं पुन्हा एकदा सहज जेल काढून दिला. रोहन टोंबरेच्या हातामध्ये बॉल, गलीमध्ये बॉल जातोय, विकेट जाते. रोहन टोंबरे पकडतोय जेल. गोलंदाज सुजितने चांगली कमाल केली आणि विजयचा नक्कीच रास्ता थांबवलाय. विजय पडवल बॅक टू दी डगआउट. तीस धावेची गरज असे, कंपल्सरी चेसिंग आणि चेसिंग करण्यासाठी मैदानामध्ये रवाना झालाय फलंदाज रोहित पाटील. रोहित पाटील आणि रोहित पाटीलच्या साथीला जर पाहिलं तर नॉन स्ट्राईकला असलेला खेळाडू अक्षय खरिवले, या दोघांमध्ये तेवढी क्षमता आहे, परंतु क्षमतेवर खेळावा लागेल. तुमच्या समोर असणारा गोलंदाज जो आहे सुजित पाटील, आपण याला नक्कीच पाहिलं तर खूप सुरेख गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अतिशय वेगावर स्वार, त्याचबरोबर मैदानाच्या मध्ये खेळताना गोलंदाजी करताना खेळपट्टीवर दोन्ही बाजूनी बॉल ओढवण्याची क्षमता असलेला गोलंदाज पाहिलं तर हा गोलंदाज आहे. चांगला बॉल पाहिला, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर रूपाचा बॉल टाकला होता, तिथेच थांबवलं फलंदाजाला, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतात. आता अक्षय खरिवले तेवढीच अपेक्षा असेल. अजूनही पाहिलं तर 8 बॉल शिल्लक असेल, 8 बॉल मध्ये करायच्यात म्हणजे 29 धावा. अक्षय खरिवले जसं नावाप्रमाणे नक्कीच खेळावा लागेल. एक चांगला ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू. प्रत्येक जर पाहिलं तर टुर्नामेंट मध्ये जेव्हा ऑक्शन सोहळा होतो तिथे 15,000 पॉईंटच्या वरती नक्की त्याच्यावर बऱ्याच टीम बोली लावतात, परंतु याला सार्थ ठरणार का. इथे बघा बॅटचा फ्लो जरूर जोरात होता, परंतु बॅट बॉलचा कोणत्याही रूपात संपर्क नाहीये. काय चांगली गोलंदाजी केली सुजितने. एक मोक्याच्या क्षणी पाहिलं तर आलाय गोलंदाजी करण्यासाठी तिसरं षटक, आणि हे तिसरं षटक म्हटलं जातं नेहमी एक आव्हानात्मक षटक असतं आणि ते आव्हानात्मक षटक चांगल्या रूपात टाकतोय तो सुजित गोलंदाज. यानंतरचा बॉल हलवार पद्धतीने खेळलाय ऑन साइडला खेळल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा असेल. अजूनही पाहिलं तर 6 बॉलचा शिल्लक खेळ आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी कशाही करून करावे लागतील, त्या म्हणजे कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार तब्बल 28 धावा.
म्हणजे प्रत्येक बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित असेल. अक्षयने स्वतःवर विश्वास ठेवलाय. अक्षयने आता ओळखलं पाहिजे की ही मॅच मला जिंकायचे, तर माझ्यातला पाहिलं तर शक्तिमान नक्की जागा करून नक्की तिथे आणला पाहिजे. अक्षय म्हणजे खूप मोठा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये जी दमखम आहे, त्याने आतापर्यंत पाहिलं ढेकू गावाच्या क्रिकेटसाठी जेवढं आपलं योगदान दिले ते योगदान वेदांत इलेव्हन टीमसाठी द्यावं लागेल. जर वेदांत इलेव्हन टीमचा जर विचार करायला गेला तर जेव्हा पेपरवर टीम होती तेव्हा पहिले 4 ऑलराऊंडर खेळाडू या टीम मध्ये होते. विशाल वाघमारे सारखा खेळाडू पाहिला, विजय पडवल, सुमेध देशमुख असेल, अक्षय खरिवले, त्यानंतर त्यांना साथ लाभली ती म्हणजे रोहित पाटीलची. रोहित गायकवाड सारखा त्यांच्यामध्ये एक हार्ड हिटर खेळाडू सुद्धा आहे. परंतु पाहिलं तर तसा साजेसा खेळ अजूनपर्यंत झालेला नाहीये. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धाबीची गरज. करव मोरोची स्थिती, गोलंदाज तयार असेल, स्वतःवर नक्कीच विश्वास ठेवला राकेश पाटील याने आणि राकेश पाटील स्वतः गोलंदाजी मार करालेत. बघूयात 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 28 या वाचवल्या जातील का? या 6 बॉल 28 केल्या जातील. कोण होणार या मॅचचा सिकंदर? पराभवाच्या छायेतून पाहिलं तर नक्कीच विजयाकडे जाण्याचा संकल्प असेल आता अक्षय खरिवलेचा, तर पूर्ण होणार का राकेशच्या विरुद्ध? पहिलाच बॉल सफल झाले, जागा बनवली, बॉलला धाडलं, पाठवलं सीमारेषे बाहेर, धावा मिळाल्या 6. पहिला आहे तो क्रॅकिंग षटकार. आता धावा वाचवले जाणार का? यानंतरचा बॉल, दुसरा बॉल, अक्षय खरिवले ऑन फायर, लगातार दुसरा मारलाय 6, येतोय 6 धावा. अक्षय खरिवले नावाचा ब्रँड आता मैदानामध्ये तळपतोय, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत कोणत्या टीमच्या बाजूने भाकीत करणं चुकीचं ठरेल. कारण की सुधीर बांदलवर चढवलेले 5 प्रहार कुणाल पाटीलने, परंतु शेवटचा बॉल मैदानावर जो जिंकला तो जिंकला, जो पराभव झाला त्याचा कोणीही पाहिलं तरी 5 षटकारांची अजूनही कोणी नोंद घेतलेली नाहीये. परंतु एक बॉल तो शेवटचा काढला होता, त्यामुळेच विजय झाला होता गावदेव सारसन संघ. कुणाल पाटीलचे 5-6 सर्वजण विसरले, परंतु सुधीर बांदल यांचा एक बॉल डॉट काढलेला तो लक्षात राहिलाय. 2 बॉल 2 षटकार मारलेत. तिसरा बॉल अवांतर रूपात टाकतो राकेश पाटील आणि हा बॉल गेला वाईटच्या रूपामध्ये. नक्कीच मागील जर वर्षांचा विचार केला तर राकेश पाटील गोलंदाजीवर होते. षटकामध्ये 31 धावांची गरज होती, तिथे सुद्धा राकेश पाटीलने 5 षटकार खर्च केले होते, परंतु मॅचला विजय करून दिलं होतं. यानंतरचा बॉल सुद्धा लगातारचा दुसरा बॉल जातो तो वाईट रूपामध्ये. लगातारचे 2 बॉल आणि दोन्ही बॉल वाईड. धाव संख्या झाले 46. 4 बॉल मध्ये 14ची गरज. राकेश पाटील मॅच वाचवणार का की अक्षय खरिवले नावाप्रमाणे तशी आपली आग ओकणार? यानंतरचा बॉल आम्हाला उठायला भाग पडलाय, बॉलला पाठवलं आर पार सीमारेषा बाहेर, येतोय हा ढेकू गावच्या अक्षय खरिवलेचा ब्रँडेड षटकार. काढला होता, इथे तशीच परिस्थिती आली की काय? यानंतरचा बॉल पाहिलं, लोड फुलटॉस बॉल होता, वाऱ्याच्या वेगावर रोहितकडे बॉल गेला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार, दुसरी धाव होणार का? आणि स्वतःची विकेट आता सॅक्रिफाईस करावी लागेल. ती नॉनस्ट्राईकला असलेला फलंदाजाला रोहित पाटील याला नक्की स्ट्राईक दिले आता अक्षय खरिवलेकडे. अजूनही पाहिलं तर 2 बॉल शिल्लक असतील आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी कराव्या लागतील त्या 7 धावा. करोवा मरोई स्थिती ही लीग आहे, ही धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग आहे. इथे साधं खेळ नाहीये, इथे शेवटच्या मॅच पर्यंत कोणती टीम क्वालिफाय होणार आहे सांगू शकत नाहीये.
आणि त्याच्याच वाटचालीवर नक्कीच खेळणारे सर्व संघ. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, त्याचं नाव आहे अक्षय थोरबे. पहिल्या पर्वापासून पाहिलं, मागील 11 पर्व मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मॅच पाहतोय, टुर्नामेंट पाहतोय. अक्षय खरिवणे सुद्धा बऱ्याच मॅच जिंकून दिल्यात आणि अक्षय थोरबेचा सुद्धा इतिहास आहे. 1 बॉल 5 धावा हव्या असताना चिंचोली संघाविरुद्ध मारलेला षटकार अक्षय खरिवणेने इतिहास आहे आणि इतिहास आपण विसरू शकत नाही, इतिहास पुसला जाऊ शकत नाही. केदार शिदोरेचे 6 बॉल 6 विकेट, त्याचबरोबर पाहिलं तर सुधीर बुमरेचे 5 बॉल 6 बॉल 6 चौकार. यानंतरचा बॉल बॅटची एज लागली, लीडिंग एज. आता विकेट जाते, अक्षय खरिवणेच्या खेळीचा होतो इथे समाप्त. विकेट गेली. आता सुटकेचा निश्वास टाकला असेल राकेशने. बघा, राकेशवर 21 धावाचं प्रहार चढवण्याचं काम केलं होतं अक्षयने. परंतु आता शेवटचा बॉल शिल्लक असेल, 7 धावेची गरज. असं मी मैदानामध्ये जाईल तर चौकार षटकाराची आतिषबाजी करेल. बघूयात आता शेवटचा बॉल शिल्लक, 7 धावेची गरज, 1 बॉल 7 ची गरज. पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहिलं तर झालंय काय, मॅच विजय झालाय गावदेव प्रसन्न सारसन टीम. वेल प्लेड टीम गावदेव प्रसन्न सारसन. चांगला खेळ झाला, चांगली बॅटिंग तुमच्या रूपात झाली. शेवटच्या क्षणात का होईना मॅच विजय होण्यामध्ये तुम्ही लगातार 2दा तुम्ही यशस्वी ठरलात. वेल प्लेड, खूप चांगली बॅटिंग. असा खेळी करणार रोहित जाधव याला या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चा किताब देऊन गौरवण्यात येईल. यायचा रोहित लवकरात लवकर. त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा. टीम गणराज स्वामी समर्थ 11 सासगाव टीम. तर यायचं रोहित जाधव लवकरात लवकर यायचं. आपला या प्लेअर ऑफ द मॅच चा किताब स्वीकारण्यासाठी आपण या कोयनी समाज क्रिकेट मधील त्यांचे समाज या क्रिकेट समाजातील अध्यक्ष सन्माननीय विजयजी मुसले आणि त्याचबरोबर एक लेजेंडरी खेळाडू 40+ क्रिकेट अजूनही ते पाहिले तर गाजवतात, यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच नक्कीच किताब देणार. त्याआधी मी एकदा केटीसी लाईव्हला इथे विनंती करतो की ह्या ट्रॉफीवर आपण नक्की झूम करायचंय. बघा, धाकटी पंढरी लीग 2025. त्याचबरोबर बघा 11वा पर्व आहे आणि त्याबरोबर सौजन्य आहे श्री दिलीप गणू पाटील माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सासगाव यांच्यातर्फे पाहिलं तर ही ट्रॉफीज प्रदान केल्या जातात. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज, सर्व ट्रॉफीज श्री दिलीपजी गणू पाटील यांच्या हस्ते नक्कीच दिल्यात आपल्याला. तर मी विनंती करतो विजय सरांना की आपल्या हस्ते आपण या खेळाडूला ही ट्रॉफी देण्याचे नक्कीच मान करायचंय.